जय हिंद मित्रांनो, पोलीस भरतीच्या मागील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सर्व विषयावरील आपण एक सिरीज तयार केलेली आहे. त्याच्यामधील आज आपण भूगोल भाग 4 वरील प्रश्न बघणार आहोत. जर भूगोलचे मागचे झालेले तिन्ही भाग आपण बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे, तिकडे जाऊन आपण ते भाग बघू शकता. आणि जर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तर चला सुरू करूया आपण भूगोलच्या भाग 4 वरील प्रश्न. 151 प्रश्न. सध्या भारतात किती राज्य व संघराज्य आहेत? तर सध्या भारतात 28 राज्य व 8 संघराज्य आहे, म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहेत. 152 प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्यांमधून कर्कवृत्त जात नाही? तर यापैकी तेलंगणा या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही. 153 प्रश्न. भारताची प्रमाणवेळ ग्रीनविच येथील वेळेपेक्षा टिंबटिंब इतक्या वेळाने पुढे आहे? तर भारताची प्रमाणवेळ ग्रीनविच येथील वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटे इतक्या वेळाने पुढे आहे. 154 प्रश्न. मणिपूर राज्याला कोणत्या राज्याची हद्द लागून नाही? तर मणिपूर राज्याला अरुणाचल प्रदेश या राज्याची हद्द लागून नाही. 155 प्रश्न. भारतातील प्रमाणवेळ रेषा म्हणजेच IST कोणत्या राज्यातून जाते? योग्य पर्याय निवडा. तर योग्य पर्याय आहे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश. 156 प्रश्न. भारतामध्ये क्षेत्रफळानुसार सर्व राज्यांमध्ये सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते आहे? तर सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले राज्य आहे राजस्थान. पुढचा प्रश्न. खालीलपैकी भारताचे कोणते राज्य म्यानमारच्या सीमेलगत नाही? तर यापैकी उत्तर बरोबर आहे सिक्कीम. 158 प्रश्न. भारताच्या टिंबटिंब या शेजारी राष्ट्राला समुद्रकिनारा नसल्यामुळे बहुतेक विदेशी व्यापार भारतीय प्रदेशातून चालतो. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नेपाळ. 159 प्रश्न. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान टिंबटिंब समुद्रधुनी आहे? तर भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान पाल्क समुद्रधुनी आहे. 160 प्रश्न. गंडक प्रकल्प हा टिंबटिंब या दोन देशादरम्यान आहे? तर गंडक प्रकल्प हा भारत आणि नेपाळ या दोन देशादरम्यान आहे. 161 प्रश्न. ग्रीनविच येथे दुपारचे 3 वाजले असतील तर भारतात किती वाजले असतील? तर ग्रीनविच येथे दुपारचे 3 वाजले असतील तर भारतात रात्रीचे 8:30 वाजले असतील. 162 प्रश्न. दादर आणि नगर हवेली व दमन आणि दीव हा केंद्रचा संघराज्य प्रदेश भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून तो टिंबटिंब या दोन राज्यांनी वेढला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, गुजरात व महाराष्ट्र. 163 प्रश्न. भारताची उत्तर दक्षिण लांबी किती? भारताची उत्तर दक्षिण लांबी आहे 3214 किलोमीटर. पुढचा प्रश्न. भारताने जगाच्या एकूण क्षेत्रफळांपैकी टिंबटिंब टक्के भूक्षेत्र व्यापलेले आहे? तर भारताने जगाचा एकूण क्षेत्रफळांपैकी 2.41% भूक्षेत्र व्यापलेले आहे. 165 प्रश्न. रेड क्लिफ टिंबटिंब या दोन देशातील सरहद्द दर्शविते? तर रेड क्लिफ ही भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील सरहद्द दर्शविते. 166 प्रश्न. मॅकमोहन रेषा टिंबटिंब या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते? मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते. 167 प्रश्न. खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा भारताला लागत नाही? तर यापैकी इराण या देशाची सीमा भारताला लागत नाही. 168 प्रश्न. भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात आहे? भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर पूर्व गोलार्धात आहे. 169 प्रश्न. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून टिंबटिंब ओळखले जाते? भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून इंदिरा पॉइंट म्हणून ओळखले जाते. 170 प्रश्न. खालीलपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता क्रम बरोबर आहे? तर यापैकी राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश हा क्रम बरोबर आहे. 171 प्रश्न. भारताची पूर्व पश्चिम लांबी टिंबटिंब किलोमीटर आहे? तर भारताची पूर्व पश्चिम लांबी ही 2933 किलोमीटर आहे.
172वा प्रश्न. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील टिंबटिंब क्रमांकाचा मोठा देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा मोठा देश आहे. 173वा प्रश्न. कोणत्या देशाला भारताची सर्वात जास्त सीमा लागलेली आहे? तर भारताची सर्वात जास्त सीमा ही बांगलादेश या देशासोबत लागलेली आहे. 174वा प्रश्न. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक टिंबटिंब आहे. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक हे कन्याकुमारी आहे. 175वा प्रश्न. भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त खालीलपैकी कोणते? तर भारताच्या मध्यातून जाणारे अक्षवृत्त आहे कर्कवृत्त. 176वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सीमेशी भारताशी सागरी सीमा संलग्न आहे? तर यापैकी चीन या देशाची सीमा भारताच्या सागरी सीमेशी संलग्न आहे. 177वा प्रश्न. राज्याची टिंबटिंब राज्याची सीमा नेपाळ, भूतान, बांगलादेश या तिन्ही देशांना भिडली आहेत. तर पश्चिम बंगाल या राज्याची सीमा नेपाळ, भूतान, बांगलादेश या तिन्ही देशांना भिडलेली आहेत. 178वा प्रश्न. भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे? भारत व म्यानमार यांच्यातील सीमा ही 1643 किलोमीटर इतकी लांबीची आहे. 179वा प्रश्न. कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? तर यापैकी हरियाणा या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही. 180वा प्रश्न. भारताला सुमारे टिंबटिंब किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. तर भारताला सुमारे 7517 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. 181वा प्रश्न. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहे? पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे सातपुडा पर्वतावर आहे. 182वा प्रश्न. निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे दोडाबेट्टा. 183वा प्रश्न. लक्षद्वीप हे बेटे कोणत्या महासागरात आहे? तर लक्षद्वीप हे बेट हिंद महासागरात आहे. 184वा प्रश्न. गुलमर्ग जम्मू काश्मीर तर माउंट आबू काय? तर माउंट आबू बरोबर असेल राजस्थान. 185वा प्रश्न. हिमालयातील K2 शिखराची उंची किती मीटर आहे? तर हिमालयातील K2 शिखराची उंची आहे 8611 मीटर. 186वा प्रश्न. भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे मुंबई. 187वा प्रश्न. खालीलपैकी चुकीची जोडी निवडा. तर यापैकी चुकीची जोडी आहे केरळ उदकमंडळ उटी. तर उदकमंडळ उटी हे कोणत्या ठिकाणी आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न. कोणती पर्वतमाला हिमालयाचा भाग नाही? तर यापैकी सातपुडा ही पर्वतमाला हिमालयाचा भाग नाही. 189. विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे? विशाखापट्टणम हे बंदर आंध्र प्रदेश या राज्यात आहे. 190वा प्रश्न. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही टिंबटिंब आहे. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत. 191वा प्रश्न. नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नथुला खिंड ही सिक्कीम या राज्यात आहे. 192वा प्रश्न. अंदमान आणि निकोबारच्या बेटांचा समूह कोणत्या ठिकाणी आहे? अंदमान आणि निकोबारच्या बेटांचा समूह हे बंगालच्या उपसागरात आहे. 193वा प्रश्न. हिमालयीन पर्वतरांगेतील टिंबटिंब शिखर सर्वोच्च उंचीचे आहे. हिमालयीन पर्वतरांगेतील कांचनगंगा शिखर सर्वोच्च उंचीचे आहे. 194वा प्रश्न. खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. तर या पर्यायांपैकी चुकीचा पर्याय आहे डी. अंदमान बेटे हे दक्षिणेकडील बेट आहे. निकोबार बेटे उत्तरेकडील बेट आहे. 195वा प्रश्न. खालीलपैकी वली पर्वत कोणता? तर यापैकी वली पर्वत आहे हिमालय पर्वत. 196वा प्रश्न. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे बॅरन बेट.
197 प्रश्न, अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहे? तर अरुणाचल टेकड्या हे तमिळनाडू या राज्यात आहे. 198 प्रश्न, खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? पूर्व आणि पश्चिम घाटात जोडणारी टेकडी आहे नीलगिरी टेकडी. 199 प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. तर यापैकी चुकीची जोडी आहे कटक केरळ. शेवटचा प्रश्न, विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर विंध्य पर्वत हा अवशिष्ट पर्वत आहे.